संत एकनाथांचा भक्तियोग याविषयी थोडंसं आपण चिंतन करणार आहोत. ज्ञान वैराग्य निवृत्ती धृती शांती ब्रह्मस्थिती यांची जननी माझी भक्ती जाण निश्चिती उद्धवा असं भागवतात म्हटलेलं आहे. ही भक्तीची थोरवी आहे. ही भक्तीची थोरवी जी आहे ती प्रामुख्याने दोन गोष्टीत आहे. पहिली गोष्ट अशी की आत्मसाक्षात्काराच्या सर्व साधनांमध्ये भक्ती सर्वश्रेष्ठ आहे असं भगवान म्हणतात. माझ्या ठिकाणी उत्कर्षाने वृद्धिगत झालेली भक्ती. भक्ती म्हणजे काय? तर भक्ती म्हणजे प्रेम, भगवंताविषयीचं प्रेम. ही माझी प्राप्ती करून देण्यास योग्य आहे किंवा अनुकूल आहे. हे कुठली योग वेगवेगळ्या प्रकारची योग साधनं केली, तत्वविचार मांडले, अभ्यास केला, स्वाध्याय केला, तप केले, तरीसुद्धा भक्ती या सगळ्यातून भक्ती उदयाला आली पाहिजे. म्हणजे भगवंताविषयीचं प्रेम उदयाला आलं पाहिजे. गीतेत सुद्धा जे म्हटलंय भगवंताने 11व्या अध्यायामध्ये की अनेक देव माझे रूप बघू इच्छितात पण त्यांना ते शक्य झालं नाही. न वेद आहे, न ध्यान आहे, न ज्ञान आहे. कशानेच हे माझं रूप बघणं शक्य झालं नाही. कुठलं रूप तर विश्वरूप दर्शन. तर ते फक्त तू माझा अनन्य भक्त आहेस म्हणून तुला हे रूप बघता आलं. तसं इथे सांगितलेलं आहे की कुठलंही साधन केलं तरी त्याची परिणिती ही चित्तशुद्धीत आणि भक्तीमध्ये झाली पाहिजे. कारण शेवटी भक्ती ही परमश्रेष्ठ आहे. सत्य आणि न्यायाने युक्त असलेल्या, धर्म किंवा तपश्चर्याने युक्त असलेली विद्या माझ्या ठिकाणी जर भक्ती नसेल तर ती काही उपयोगाची नाही. भक्ती नसेल तर त्या पुरुषाला स्वतंत्रपणाने पूर्णत्वाने पुनीत करू शकत नाही, म्हणजे पवित्र करू शकत नाही. कारण भक्ती ही ज्ञानदेवानी पण म्हटलंय ना, जर भक्ती नसेल आणि नुसतं ज्ञानाच्या गप्पा मागत गेलं तर हाताला फोड येतात. कण्या काढल्या, नुसत्याच कण्या काढल्याचे कष्ट घेता तुम्ही असं त्यांनी दाखला दिलेला आहे आणि हाताला फोड येतात. त्याच्यामुळे भक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. भक्ती म्हणजे परमेश्वराविषयीचं प्रेम असा त्याचा अर्थ. म्हणजे एवढं माझे भक्तीविण जे केले ते अप्रमाण, ते भक्तीचे शुद्ध लक्षण स्वे श्रीकृष्ण सांगत. म्हणजे भागवत आणि संत एकनाथ यांचा तुम्हाला माहिती आहे खूप जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे भागवताच्या 29व्या अध्यायात भगवान इतका गोड वचन बोलले आहे की ज्ञाने कर्मणे योगेच्या वर्तायाम दंड धारणे यावा माझं नृणांतात तावास तेहम चतुर्विधा. म्हणून मला शरण येणं हे आवश्यक आहे. बाकी दुसरी कुठलीही साधनं त्याला उपयोगाची नाही. ज्ञान नाही, कर्म नाही, दंड नाही किंवा धारणा वेगवेगळ्या प्रकारचे तपश्चर्या नाही. तर माझी भक्ती जर केली तरच तो मला येऊन मिळतो. म्हणजे हे भक्तीच्या थोरवीचं पहिलं कारण आहे. कारण भक्तीशिवाय भगवंत प्राप्त होत नाही हे त्यांना सांगायचं. तर इतर कुठलीही साधनं आपण करतो, जप करतो, ध्यान करतो, निष्काम कर्मयोग करतो, काही व्रतवैकल्य करतो, पण त्याची परिणिती कशात झाली पाहिजे तर परमेश्वराविषयीचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. हे थोडक्यात त्यांना सांगायचं. कारण शेवटी भक्ती निर्माण होण्यासाठी सुद्धा ही साधनं करायला लागतात. त्याचं सान्निध्य अनुभवण्यासाठी आपण हे साधनं करत असतो. पण ती साधनं जर केवळ कर्मकांडाच्या अंगाने केली गेली, भगवंत कुठेतरी लांबच राहतो आणि नुसतीच कर्मकांड चालू राहतात. तर हे मनामध्ये पाहिजे की भक्ती उदित झाली पाहिजे, परमेश्वराविषयीचं प्रेम उदित झालं पाहिजे. केवळ लौकिक मागण्यांसाठी भगवंताला आपल्याला साधन करायचं नाही. भगवंत हे आपलं साध्य आहे आणि त्याचं साध्य आहे आणि ते साध्य आपल्याला साध्य करायचं आहे. तर आपल्याला भक्ती ही अतिशय आवश्यक आहे हे इथे त्याला सांगायचं. म्हणजे भक्तीच्या थोरवीचं हे पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे की भक्तीचा अधिकार चारही वर्णांना आहे. म्हणजे बाकीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानाला अधिकारी व्यक्ती लागते, तसं भक्तीचं नाही. कीर्तन करायचं झालं तर ती कला शिकून घ्यावी लागते. जो तो कुठला की कीर्तन करू शकत नाही. हल्ली करतात, त्याचे धडे घेतात किंवा त्याचं शिक्षण घेतात, त्याचे कोर्सेस करतात, पण काहीतरी त्याचा अभ्यास करावा. तसं भक्तीचं नाही. भक्तीचा मार्ग हा चारही वर्णांना मोकळा आहे. म्हणजे भक्तीचे अधिकारी चारही वर्ण आहेत असं त्यांनी म्हटलं. योगाला ज्ञानाला अधिकारी व्यक्ती लागते, पण भक्ती मार्गाकडे जाण्यास बंधन नाही. एकच बंधन आहे की अंतःकरणात परमेश्वराविषयीची प्रीती हवी, प्रेम हवं.
म्हणजे भगवंताला प्रेमाने भजायचे, भीतीने नाही. नाहीतर आपलं काय असतं, आपण भीती वाटते ना आपल्याला, की हे नाही केलं तर काय होईल, ते नाही केलं तर काय होईल. तसं नाही, तर त्याला प्रेमाने बसता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी ते सांगितलं की माझी भक्तीचे सप्रेम उत्तम धर्म तो जाणो. जे भक्ती माझी मी आपण सदा होय भक्ताधीन, भक्ताला अधीन होतो मी, असं परमेश्वर इथे आपल्याला सांगतायत किंवा भगवंत सांगतायत. तेच मोक्षासहित ज्ञान येऊन आपण पाया लागेल, असं नाथ म्हणतात. म्हणजे अशा रीतीने भक्ती जी आहे ही भक्ती अत्यंत महत्वाची. मग कर्माचरण करावयाचं समजत नाही, वैराग्य ज्ञान समजत नाही, किंवा माझ्या स्वरूपावर लक्ष ठेवून भक्तिभावाने माझे भजन केले तर ज्ञान कर्माधिक इतकेच नव्हे तर मुख्य वैराग्यही प्राप्त होते. भक्तीच्या चरणी शरण येऊन लोटांगळ घालते. म्हणजे एक भक्ती जर तुमच्या ठिकाणी उदयाला आली तर या सगळ्या गोष्टी आपोआपच तिला अधीन आहेत, भक्तीला अधीन आहेत या सगळ्या गोष्टी. एकदा परमेश्वराविषयीचं प्रेम निर्माण झालं की बाकीच्या गोष्टी आपोआप येतात, किंवा बाकीच्या गोष्टींच्या मदतीने आपल्याला भक्तीपर्यंत जाता आलं पाहिजे. आता इथे ते मध्ये सद्गुरू आणलेले आहेत, ते सगळेच जण करतात की ही भक्ती जी आहे, साधन जे आहे, किंवा हे जे कुणावरती प्रेम करायचं, कुणाची भक्ती करायची, तर तिथे आपण सद्गुरूंचं पण भजन करू शकतो. म्हणजे साधकांना सद्गुरू भजनावरून दुसरा श्रेष्ठ लाभच नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. गुरुलाच परब्रह्म मानून गुरुची अभेद भावनेने भक्ती केली जाते, ही जेही पण खूप महत्वाची. त्याच्या भजनाच्या आवडीने अगदी शिष्य किंवा भक्त हा बोलून जातो. सद्गुरू आहे माध्यम आहे. सद्गुरूला जर आपण शरण गेलो तर सद्गुरू आपल्याला देवाचं दर्शन दाखवतो, देवाचं दर्शन देतो किंवा देवापर्यंत नेतो. म्हणूनच कबीराने म्हटले ना की दोघो खडे दोन्ही बाजूला दोघंही उभे आहेत, काको लागू पाय, कुणाच्या पाय आधी, कुणाच्या आधी पाय लागू. तर गुरुबलिहारी आपण गोविंद देव दिसतात, गुरु गोविंद दाखवतात. म्हणून गुरुचं फार महत्व आहे. दैव देव दोन्ही लाभे गुरुचरण लाभ होता, असं गुरु एक जगीत राहता असं जे गाणं आहे त्यातली ही ओळ आहे की दैव दोन्ही लाभे गुरुचरण लाभ होता. म्हणून गुरुची भक्ती ही करता आली पाहिजे. अशी भक्ती आचरण्यास फार मोठं भाग्य लागतं, पूर्वपुण्य लागते, सत्संगती लागते. सत्संगतीचं खूप महत्व आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, त्या सगळं संत संगती म्हणजे सज्जन संगती हवी, संत संगती हवी, असं समर्थाने पण त्या मनाच्या श्लोकामध्ये खूप ठिकाणी सांगितलेलं आहे. तसं आहे की भक्ती कशी इतकी तरल असली पाहिजे की त्या नुसत्या यांनी आनंदाश्रू आले पाहिजे, भावना तरल झाल्या पाहिजेत. तरल याचा अर्थ अतिशय अशा सूक्ष्म, हलक्या, जड नको सगळं. आपण खूप जड भावावर जातो, आपल्याला वाटतं असं, पण इतक्या तरल भावावरती, म्हणजे जो नीरेचा भाव होता किंवा परमहंसाच्या बाबतीत सांगतात, किती तल्लीन व्हावं, किती एकाग्र व्हावं भक्तीमध्ये किंवा देवाच्या स्वरूपामध्ये. तर अशीही भक्तीची लक्षणं गातात, भक्तीची लक्षणं सांगताना नाथांचं हृदय सुद्धा उचलून येतं. अंगा रोमान जर वरी विठावर वित श्वेत बिंदू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवत त्याने सद्गतीत नाही वाचा. वाचा सुद्धा अगदी सद्गतीत झाली पाहिजे, कंठ दाटून आला पाहिजे. अशीही भक्ती इथे नाथांना अपेक्षित आहे. काय काय या भक्तीची कोणती फळं आहेत, तर भक्तीने अविद्या आणि अज्ञान निरसन होतं. तुम्ही एकदा भगवंतावर प्रेम करायला लागला की तुमचं अज्ञान, अविद्या जी काय आहे ती निरसन होते, तिचा नाश होतो. भक्तीने अज्ञान निवृत्ती घडते. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, धन्यता प्राप्त होते, माया निवृत्ती होते. भक्तीनेच माया निवृत्ती घडते. भक्तीने ज्ञान सिद्धीसहित अक्षय सुखाचा लाभ होतो. अक्षय सुख म्हणजे काय? कधीही क्षय न पावणारे सुख, ज्या क्षयाला फळ नाही, ज्या सुखाला फळ नाही, ज्या सुखाला अंत नाही, असा अक्षय सुखाचा लाभ या भक्तीने मिळतो. अंतःकरणात केवळ परमेश्वराचे ध्यानच ठसते, चित्तशुद्धी होते. एका परमेश्वराकडे तुम्ही लक्ष लावलं, चित्तशुद्धी या सगळ्या अध्यात्म मार्गात खूप महत्वाची आहे. मन शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे. ते जर नसेल तर काहीच उपयोग नाही. जोवर चित्त शुद्ध होत नाही तर काहीच उपयोग नाही. कारण मनामध्ये जर अनेक प्रकारचे विक्षेप आणि मल असेल, मल विक्षेप असं त्याला म्हणतात,
अनेक प्रकारचे अहंकार, अनेक प्रकारचे विषय, कामना, हे जर असेल तर तिथे भगवंताला जागा नाही. एकच काहीतरी राहतं. ज्ञानामध्ये एकच तलवार राहते, दोन तलवारी राहत नाही. तसं या शरीररूपी ज्ञानामध्ये तर अहंकार राहतो, नाही तर भगवत भक्ती राहते. अहंकार टाकल्याशिवाय भगवत भक्ती नाही, आणि अहंकार टाकायला चित्तशुद्धी लागते. त्याच्यामुळे भक्तीने चित्तशुद्धी असेल असं त्यांनी म्हटलंय. चारी मुक्ती शरण येतात असंही त्यांनी सांगितलं. भक्ती, विरक्ती आणि भगवत प्राप्ती एकदमच साध्य होतं. भक्ती, विरक्ती आणि भगवत प्राप्ती एकदमच साध्य होतं. बघा किती पटापट आपल्याला सगळं मिळतं, पण भगवंताविषयीची भक्ती आणि भक्ती म्हणजे काहीच आपल्याला कळत नाही. मी करते ना रोज पूजा, मी चारीधाम यात्रा केली आहे, मी पंढरपूरच्या वारीला जाऊन आले, मी असे स्तोत्र म्हणते, मी असं करते, मी ही माझी व्रतवैकल्य आहे, मी उपवास करते, मी 16 सोमवार केले, 21 चतुर्थ्या केल्या. ते म्हणजे भक्ती नाही, हे प्रेमाने करत आहे, ते उपाय आहेत. पण हे किती प्रेमाने होतं आणि किती केवळ शरीराला कष्ट देऊन आणि खूप खूप यातनेने किंवा खूप कष्टाने होतं, हे आपल्याला बघता आलं पाहिजे. तर अशी जर भक्ती केली तर मग विरक्ती, भगवत प्राप्ती हे सगळं एकदमच साध्य होतं. सद्भावे करिताच भगवत भक्ती, भक्ती विरक्ती भगवत प्राप्ती असं त्यांनी ते म्हटलेले. येणे आत्मानुभव राहे एवढी प्राप्ती होय मद्भक्ता. भक्ती करून भक्ती करून माझी भक्ती नाशी निघा निज भ्रांती. भ्रांतीचा नाश होतो पूर्णपणे, गोंधळ जे आपल्या मनामध्ये असतात त्याचा पूर्णपणे नाश होतो. अशी ही भक्ती जी आहे त्याचं निरूपण कुठल्या माध्यमातून होऊ शकेल, तर नवविधा भक्तीच्या माध्यमातून. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, श्रवण भक्ती ही भगवत प्रणित नवविधा भक्तीची पहिली पायरी आहे. श्रवण म्हणजे काय? श्रवण म्हणजे ऐकणं. तुम्ही वर्षानुवर्ष लेखाने करताय, म्हणजे तुम्ही बरेच पुढे गेलेले आहात आता. श्रवण भक्ती करणं सोपं नाही, बरेच पुढे गेले आहेत ना. मला नेहमी प्रश्न पडतो की तुमच्याशी काय बोलायचं आता. खरंच आहे, किती वर्षानुवर्ष लेखाने तुम्ही इथे येताय. हे श्रवण भक्ती ही पहिली पायरी आहे. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, पूजन, वंदन किंवा अर्चन किंवा पूजन, वंदन, नमन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत. म्हणजे एक एक पायरी ओलांडत आपल्याला आत्मनिवेदनापर्यंत जायचं. आत्मनिवेदन म्हणजे सगळं पूर्णपणे त्याला समर्पण करणं. आधी पहिलं समर्थाने असं म्हटलेलं आहे ना की सगळ्या तत्वांचं खंडन करत जाणं आपल्या ठिकाणी असतं. शरीरभाव पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. मी आत्मा आहे समजायचं, मी आत्मनिवेदन कसं सांगणार? मी कोण आहे? तर मी देह नाही, मी आत्मा आहे. मी आत्मा आहे हा अभ्यास करण्यासाठी किंवा त्या भावावर जाण्यासाठी श्रवण, कीर्तन, पादसेवन, अर्चन, दास्य हे सगळे. तर शेवटी कुठे जायचं आहे? तर मी आत्मा आहे या भावावरती गेल्यानंतर मग आत्मनिवेदन आहे. तर तुम्ही आत्मनिवेदन कसं करणार? त्याच्यामुळे श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, साख्यम आत्मनिवेदनम अशी ही भक्त प्रल्हादाने सांगितलेली नवविधा भक्तीची वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. श्रवणामुळे ज्ञान वाढते, बहुश्रुतता येते, मनाचा व बुद्धीचा विकास होतो. विषयामागे धावणारी इंद्रिय योग्य मार्गावर येतात. विषयामागे जे इंद्रिय धावत असतात, आता वर्षानुवर्ष असं इथे येऊन श्रवण केल्यावर साहजिकच ती इंद्रियांची भूक, इंद्रियांची आसक्ती कमी होते. आणि कुठे आपलं श्रवण असलं पाहिजे आणि आपल्या श्रवणाचा उपयोग कुठे केला पाहिजे ज्ञानाचा, माहितीचा, हे आपोआपच करतं. श्रवण करण्यास वेगळे कष्ट लागत नाहीत. तिथून इथे येऊन बसलं की मग आपोआपच आपल्याला काही ना काहीतरी चांगलं कामावर पडतं. म्हणून श्रवणाला महत्व आहे. अध्ययनाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणजे त्याने असं म्हटलेलं आहे की इंद्रिय योग्य मार्गावर येतात, श्रवण करण्यास वेगळे कष्ट लागत नाही. अध्ययनाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. जर आपल्याला काही अभ्यास करायचा असेल तर कीर्तनाची कला आत्मसात झाल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. त्याच्यामुळे ती कीर्तन भक्ती पण वाटते तितकी सोपी नाही. श्रवणाचं तसं नाही, फक्त चांगलं ऐकण्यासाठी मनाला तिकडे वळवावे लागते. पण हे पण खूप अवघड आहे, हे पण खूप अवघड आहे.
चांगलं ऐकण्यासाठी मनाला तिकडे वळवलं. म्हणजे माझी एक मैत्रीण स्मिता गाडगे म्हणून, ती आता सरिता नगरीमध्ये राहायला गेली. तिने तिथे गीतेचा क्लास चालू केला. तर वेळ काय असावी, वेळ काहीतरी संध्याकाळची मला वाटतं 7:30 ते 8:30. चांगला रिस्पॉन्स मिळाला तिला. तिच्याकडे मला वाटतं 20-22 छात्रा आहेत आता बहुतेक. पण म्हणजे 7:30 ते 8:30 या वेळेला टीव्हीवरची मालिका सोडून तुझ्याकडे बायका येतात म्हणजे विशेष आहे ना. म्हणजे श्रवण ते त्यांना वाटलं की नाही आपण ते सोडून आपण गीता शिकायला लागलो. काय आहे गीता समजावूया, ऐकावं, म्हणावं. हे सुद्धा वाटतं तितकं सोपं नाहीये की श्रवण भक्ती सुद्धा आपल्याला त्याला निवड करणं, काय ऐकायचंय त्याची, आणि तसं ते करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रवण हे एकाग्र चित्ताने व्हावं लागतं. नळी फुंकीने सोनाला इकडून तिकडे गेले वारे असं नको. मध्ये मेंदू आहे, त्याच्यामध्ये मननाची चिंतनाची क्षमता आहे. ते एकाग्र चित्ताने श्रवण झालं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. म्हणून जो पुरुष एकाग्र चित्ताने व श्रद्धेने, पुन्हा श्रद्धा महत्वाची, सांगण्यावर विश्वास पाहिजे ना. एक आपण काही श्रोते असे असतात की एक वेगळ्या भावाने येतात, बघू कुठे कुठे चुकतोय, काय काय वेगळंच सांगतोय का. भाव सुद्धा काय पाहिजे, तर श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. पूर्णतः श्रद्धेने ज्ञानाख्यान श्रवण करी आणि माझ्या ठिकाणी परमप्रेम करी, त्याला कर्मापासून बाधा होणार नाही. परमप्रेम म्हणजे श्रेष्ठ प्रेम असं म्हणायचं. हरिकथा ही केव्हाही आदरपूर्वक श्रवण केली पाहिजे असा पूर्वसूरींचा दंडक आहे. त्यावर नाथांनी भर दिला आहे. कारण श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्रवण केले असता कथेच्या भावार्थ संदर्भात चलबिचल होत नाही. श्रद्धेने श्रवण केलं की ज्या कथेमध्ये जो काही भावार्थ आहे कथेचा, काय असतात आपल्याला लोककथा असतात आणि ती कथा ही तुम्हाला त्यातला काहीतरी भावार्थ समजावा म्हणून सांगितली जाते. तसं मला नेहमी अजामेळाच्या गोष्टीचं वाटतं की नारायण नारायण पुत्राचं नाव घेतलं आणि उत्तर मिळालं. कसं काय पुत्राचं नाव घेतलं ना, शुका कारणे कुंटणी काय ते पण आहे ना काहीतरी, राम बोलता मुक्त झालं. पोपटाला ते राम राम म्हणतो ते मुक्त कशी काय म्हणतो, पण त्याच्या पाठीमागचा भावार्थ समजावून घेतला पाहिजे श्रवण करताना की काय यातला मुख्य काय आहे, मतितार्थ काय आहे. हा राम राम म्हणाल तर उद्धरून जातो, हा भावार्थ. त्याच्यामुळे नीट भावार्थ समजला पाहिजे आणि तो श्रद्धेने जर ऐकलं तर मग भावार्थ संदर्भात चलबिचल होत नाही असं नाथ म्हणतात. त्याने फार चांगलं उदाहरण दिलं की दूध पिण्याची संधी लाभण्यासाठी घरामध्ये मांजर असते तर ते जसं दूध आपल्याला कसं कधी कुठून पिता येईल तसं ते संधीची तो वाट पाहत असतं, टपून बसलेलं असतं मांजर. तसं कथेतील सार ग्रहण करण्यासाठी श्रोत्याने निरंतर उल्हास दाखवावा. साधूच्या मुखातून निघालेली कथा हीच मानवाच्या श्रुतीचे भूषण आहे. म्हणजे तुम्ही रत्नजडीत कुंडल घालून कान शृंगारले तर काही उपयोग नाही. कान हे ज्ञानेंद्रिय आपल्याला दिलेलं आहे देवाने आणि ते कशाने शृंगारायचंय, ते कशाने सजवायचंय, तर ते चांगल्या चांगल्या कथा, चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकून आपल्याला त्याचा शृंगार करायचा आहे. म्हणजे कथा श्रवणाने कानांचे सार्थक होते असं त्याने ते सांगितलं. भगवान श्रीकृष्णाच्या कीर्तीचे श्रवण करताना मळलेले अंतःकरण तर शुद्ध होतेच, पण वृत्तीही सात्विक होतात. आता या एक पायऱ्या टप्पे आहेत. वृत्ती सात्विक होणं ही पहिली पायरी आहे. आपली वृत्ती शांत झाली पाहिजे, वृत्ती सात्विक झाली पाहिजे. वृत्ती सात्विक होणं म्हणजे काय, अधिक लोकांना सांभाळून घेणं, दोषारोपण घेणं बंद केलं पाहिजे, जजमेंटल कॉमेंट्स करणं बंद झालं पाहिजे ना म्हणजे वृत्ती सात्विक झाली, शांत झाली. नाहीतर जो नसेल त्याच्याविषयी चर्चा सुरू आहे, आवर्जून थांबवलं जातं. सात्विक वृत्ती होते तेव्हा की नाही, आपल्याला असं करायचंच नाही. आपल्याला आपली एनर्जी याच्यामध्ये वाया घालवायची नाही. ते वृत्ती सात्विक होतात, अंतरी असलेल्या पापाचा मळवटा नाहीसा होतो असं त्यांनी इथे म्हटलेलं. योग्य श्रवण केलं तर श्रवणामुळेच परीक्षित राजा उद्धरला, आपल्याला सगळ्यांना माहितीये, मत्स्येंद्र सिद्ध झाला. अर्थ असा की श्रवण हे जडजीवांचा उद्धार करणारे आणि म्हणून नाथाने श्रवण भक्तीचा दुहेरी लाभ एकोपित फार सुंदर सांगितलेला आहे. नाथ म्हणतात, तुझे श्रवण तो करी
एक ते चित्तशुद्धी करी, दुसरे जीव ब्रह्मैक्य करी, दोही परी उद्धव. म्हणजे श्रवणाचा दुहेरी लाभ असतो. एक तर श्रवणाने चित्तशुद्धी होते, पण श्रवणाने चित्तशुद्धी कधी होते हो? ज्याला तुम्ही ऐकलेल्याचं काहीतरी मनामध्ये रुजवता, श्रवण मनन करता, आठवता. नाहीतर नुसतं इथे ऐकलं आणि दिलं सोडून, म्हणजे ठीक आहे झालं बघ, काहीतरी ऐकलं, वेळ छान गेला. तसं नाही. म्हणजे समर्थाने पण म्हटलंय, ऐक श्रवणाचं फळ क्रिया पालटे तत्काळ. पण नुसतं ऐकून शक्य आहे का क्रिया पालटणं? ज्यावेळेला त्याच्यावरती श्रवण मनन होतं ना, म्हणजे श्रवणाबरोबर मननाची जोड आली पाहिजे. म्हणजे अन्न सेविकेची सेवा आहे. अन्न जसं आपण सेवन केल्यानंतर ही पचनक्रिया ही एक हे आहे, म्हणजे व्हॉलंटरी सिस्टीम, इनव्हॉलंटरी आपोआप होतं पचन. म्हणजे तसं त्या अन्नाचं जर पचन झालं नसतं तर आपल्याला ऊर्जा मिळाली नसती ना शरीर चालवायला. तसं श्रवणाचं आहे, त्याचं मनन नाही झालं, चिंतन नाही झालं तर त्याचा काहीच उपयोग नाही, व्यर्थ क्षीण आहे. म्हणून त्यांनी म्हणलंय की हे जरी असलं की श्रवणामुळे संसाराची आसक्ती सुटते. श्रवणे पावे परब्रह्म हा या वचनाचा अर्थ आहे. श्रवण भक्तीचे सारच बोलले आहे, जेणे जडजीव उद्धरता श्रवणे त्रिजगती पावन होय. हे श्रवणाचे महात्म्य इतके थोर आहे की त्याच्यामुळे आपला उद्धार होऊ शकतो. पण हे अभिप्रेत आहे की श्रवणामध्ये मनन चिंतन आलं पाहिजे. सेवन केलेले अन्न पचवले तर शरीराला पोषक ठरते. त्याप्रमाणे श्रवण केलेले ज्ञान आत्मशुद्धीसाठी मननाने लावावेच लागते. एकतर काय, आपली ध्येय स्पष्ट पाहिजे ना. आपल्याला काय हवंय, तर आपल्याला आत्मशुद्धी हवी, आपल्याला चित्तशुद्धी हवी. आपल्याला मी देह आहे या भावावर, मी आत्मा आहे या भावावर जायचं आहे. तर मग त्या श्रवण मननातून तुम्हाला हळूहळू तुम्ही या पायरीपर्यंत पोहोचू शकता, असं त्याला इथे सांगायचंय. अतिशय श्रद्धेने श्रवण केले तरी त्यावर मनन अधिक पाहिजे. मननाशिवाय केवळ श्रवण म्हणजे अगदी नपुसंक आहे, असे इथे नाथ म्हणतात. त्याने ब्रह्मप्राप्ती पूर्णपणे फळणारच नाही. म्हणजे श्रवण केलेल्या ज्ञानाच्या पचनासाठी मनन आवश्यक आहे, हे इथे नाथांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे हे असं जे श्रवण भक्तीचं सुख आहे, म्हणजे गीतेने वर्णन केलेलं आहे, श्रवण भक्तीचं सुख अपूर्व आहे. सुरुवातीला चांगले विचार ऐकताना इंद्रियांच्या दासाला नेहमी कष्ट होतात, ते आहेच ना. सुखामध्ये सर त्यांनी सांगितलंय ना, यत् तत्रे विषमेव परिणामे उक्तोपम तत् सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसाद. सुरुवातीला कष्ट होतात, फार त्रास होतो ना, कारण आपल्याला देहाला वळण लावायला लागतं, इंद्रियांना वळण लावायला लागतं. मग हळूहळू त्याची सवय होते. वळण लावलं की सवय होते. हे जे आहे, हा विचार इथे महत्वाचा आहे. हळूहळू गोडी कळते आणि मग इंद्रियजन्य सुखाची पातळी स्थूल तर भक्ती सुखाची पातळी अत्यंत सूक्ष्म. म्हणून ज्याला उपासना करायची आहे आणि भक्तीचा सोपान आक्रमायचा आहे, त्याने हरीचे गुण अत्यादरे श्रवण करावे, असं संत एकनाथ म्हणतात. आता वारकरी संप्रदायात कीर्तनाला पण अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे भगवद्गीतेत 9व्या अध्यायाचं तर कीर्तन येतो मायेतून तशी दुर्लभता, असं म्हटलेलं आहे. कीर्तनाच्या माध्यमातून दृढवत चालवणाऱ्या भक्तांचा गौरव केलेला आहे. त्याच्यामुळे नारदाला पण भगवंताने आपल्या अस्तित्वाच्या पुन्हा कीर्तनात दिसतील असे आग्रहाने सांगितले आहे. आणि मागे पण मला आपण बोललो असतो एखाद्याला की त्यावेळेला आता कलियुगात फार कठीण आहे असं भगवंताने नारदांना म्हणाले. त्याला नारद म्हणाले, याला कलियुगी याला उपाय काय आहे? तर त्या भगवंताने सांगितलं, कीर्तन हा उपाय आहे. कीर्तनाने हे लोकोद्धार होऊ शकेल, लोकांच्या वृत्ती चांगल्या मार्गाला लागू शकतील. त्याच्यामुळे कीर्तन हे पण खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्राचे पंचप्राण म्हणून ओळखले जाणारे ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास हे सर्वजणच आपल्याला माहिती उत्तम कीर्तनकार होते. आणि नामदेव आणि रामदास यांच्या वाङ्मयात कीर्तनाच्या अनेक स्पष्टपणा जागोजागी आहेत. तशा नाथांच्याही वाङ्मयामध्ये या कीर्तनाचं महत्व सांगितलेलं आहे. हा भक्ती राजमार्ग पूर्ण ये मार्गी स्वय रक्षण चक्रपाणी करता. भक्ती मार्ग हा असा आहे की स्वय चक्रपाणी करता होणार आहे. कलियुगी सुगम साधन न लगे योग याग त्याग दान.
करिता निर्लज्ज हरी कीर्तन चारी मुक्ती चरण मंदिती. आता निर्लज्ज हा शब्द जो आलेला आहे अध्यात्म मार्गात, परमार्थ मार्गात, नामस्मरणासह निर्लज्जपणे नामस्मरण करावं असं म्हणतात. कारण मोठमोठ्याने नाम द्यायचं म्हणजे आपल्याला लाज वाटते, लोक ऐकतील का, लोक काय म्हणतील. आमच्या इथेच एक्झाम होता वरती जोशी आजीरावच्या, खूप मोठमोठ्याने अशी भजनं म्हणायच्या. आणि आमचं काय, आम्ही त्याला अशा 25-30 वर्षाचे असेल, म्हणजे मला असं वाटायचं बापरे काय मोठमोठ्याने उगाच भजनं म्हणतात. पण निर्लज्जाने निस्संग राहिल्याशिवाय हे होत नाही. वारीमध्ये लोक उगाच नाचत नाहीत, देवभान भांडून, देवभान विसरून. म्हणून हा निर्लज्ज हा शब्द अध्यात्म मार्गात खूप वेगळ्या अर्थाने आलेला आहे. म्हणजे लौकिक याच्यात आपण म्हणतो निर्लज्जासारखा वागू नकोस, तुला काही लाज बीज आहे का नाही, अरे मनाचे नाही जनाचे तरी पाळव असं आपण म्हणतो. ते निर्लज्ज वेगळं, हे निर्लज्ज वेगळं. परमार्थ साधनेतील संपूर्ण टाकून आलेली निर्लज्जता वेगळी आहे. ऐहिक पातळीवरील निरागरेपणा हा इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी येतो असं त्यांनी म्हटलं. म्हणून आपण म्हटलं ना की अरे काय किती खातोयस, तुला काय बसण्या झालाय का काय, किंवा तुला काही आहे का नाही, म्हणजे कामातुराणाम भयंकर लज्जा असं म्हटलं. तर ती तसं निर्लज्ज पण इथे अपेक्षित नाहीये. तर संकोच टाकून मुळात काय आहे की समर्थांना म्हणजे वृत्ती सदा मोकळी झाली, मोकळेपणा आला पाहिजे, सहजपणा आला पाहिजे. परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये या दोन गोष्टींना खूप महत्व आहे. संकोच साधला पाहिजे, मोकळेपणा आला पाहिजे. परमार्थातील निरागरेपणा हा अधोगतीकडे नेणारा नसून आत्मोन्नतीकडे नेणारा आहे. मोकळेपणा जो आहे तो निरागरेपणा आहे. अहिक निर्लज्जपणामध्ये विनाश आहे, तर पारमार्थिक निर्लज्जपणामध्ये वैभव आणि प्रत्यक्ष परमेश्वराचा लाभ आहे. म्हणजे कीर्तन जे आहे ना असं करता आलं पाहिजे. तुका झाला सांडा विठ्ठलपती पोळे रांधा असं तुकारामांनी म्हटलेलं. प्रत्यक्ष निर्लज्जपणामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाला आपल्याकडून घ्यायची, कारण ते सगळं सोडून त्याला साकडच असं घालतात ना पांडुरंगाला की त्याला धावून यावंच लागतं. सगळं लाज लज्जा सोडून ते याला पांडुरंगाला असं साकडं घालतात. म्हणजे हरिकीर्तनात संकोच आला तर पांडुरंग प्रसन्न होत नाही याचे भान ठेवून प्रत्येक भक्ताला, साधकाला आणि उपासकाला पारमार्थिकरित्या निर्लज्ज व्हावेच लागते. तुम्हाला आता लोक म्हणतात रोज उठून काय जातोस तिकडे 5 आणि 5:30 म्हणत असते ना, रोज काय तुझं तिथे तेच ऐकतोस, तुला कंटाळा नाही येत म्हणत असते. पण अशा वेळेला थोडस ते मागे टाकून, कारण काय असतं ते वळण पहिले वळण इंद्रिय असं माझं, ते वळण एकदा इंद्रियावर पडलं ना किंवा आपण सगळ्यांची मतं आपण धुडकावून देतो. म्हणजे ठीक आहे, तुझं तुझ्यापाशी, माझं माझ्यापाशी, मी जाऊन येतो किंवा जाऊन येते, मग नंतर आपण बोलू, नंतर मी भेटते, हे आपण शांतपणे सांगू शकतो. तसं हे आहे. म्हणजे हा जो विचार आहे, हा विचार हरिकीर्तनाचा विषय भगवंतांच्या गुणगानाचा आणि परमार्थ साधनेचा असल्यामुळे अत्यंत मनोरम असतो. म्हणजे कीर्तन करताना भक्तांना तल्लीनता प्राप्त होते आणि सहजच त्यांची भाव समाधी लागते. कीर्तनामध्ये इतकं सामर्थ्य आहे की समोरच्यांची सुद्धा भावसमाधी लागू शकते. तेवढे ते तन्मयतेने ते ऐकलं तर, हा त्याने विषय सांगितलेला आहे. कीर्तन भक्तीचे अतिशय देखणं असं शब्दचित्र नाथांनी रंगवलेलं आहे. कीर्तनामुळे परमानंद साधतो, कीर्तनामुळे दोष नाही सेवतात. कीर्तनाच्या परमानंदात सामान्य मनुष्यही प्रत्यक्ष वैकुंठाचा अधिपती किंवा वैकुंठ पीठही डोलते असं त्याला म्हणायचंय. स्वतः शंकरही आनंदाने तांडव करू लागतो. भवभयाची वार्ता नाहीशी होते. यमनियमांना उपास पाडतात आणि योगाभ्यास मृत्युमुखाला लागतात. कारण लोक सगळं सोडून कीर्तनाकडेच धाव घेतात. म्हणजे समर्थांनी म्हटलं ना की रामकथा ब्रह्मांड ओलांडून पल्याला न्यावी कीर्तनात. कारण राम हा आदर्श आहे मानवी जीवनाचा किंवा मानवी जीवनक्रमाचा. राम हा आदर्श आहे. त्याच्यामुळे हे सगळं कमी कमी होत जाते. यमलोक सुद्धा ओसं पडतो आणि मनातून असलेली तीर्थाची आस सुद्धा नाहीशी होते. म्हणजे तीर्थयात्रा करावीशी सुद्धा वाटत नाही. कीर्तन छान आहे असं वाटतं. कीर्तनाच्या गजरात भक्त अतिप्रेमाने डुलत राहतात.
जन्मजन्मीच्या पापांची निवृत्ती करण्याचे सामर्थ्य कीर्तन भक्तीत आहे आणि प्रत्यक्ष भगवंतांनी सुद्धा भागवतात उद्धवाला कीर्तन भक्तीचा लाभ काय आहे तो सांगितलेला आहे किंवा अतिशय अतिकोमल असा उपदेश केलेला आहे. म्हणजे अशी ही कीर्तन भक्ती आहे. समाजात प्रत्येकाला मुक्तीचा मार्ग दाखवणारे असं हे कीर्तन आहे. परंतु सात्विकच असलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे. म्हणजे कीर्तनाचा विषय सुद्धा कीर्तनकारांनी घेताना जरा विचार केला पाहिजे. नाही तर नुसतं करमणूक, नुसतं विनोद, नुसतं हास्य असं नाही. विषय सुद्धा चांगले असले पाहिजे. ती कीर्तनकाराची जबाबदारी आहे. हा पण एक विषय महत्वाचा आहे. परंतु सात्विक असलं पाहिजे ही मर्यादा संतांनी आखून दिली आहे. कीर्तन कसे असावे आणि कीर्तन कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठच नाथांनी एका अभंगात लालित्यपूर्ण रीतीने वर्णलेला आहे. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावे. काय म्हणावं? परमपवित्र असलेली सगुण चरित्रे सज्जन वृद्धांना मनोभावे वंदन करून कीर्तनात सादर होणार. कारण काय असतं, हे आदर्श आहेत. आजच्या भाषेत हे आयडॉल आहेत. ही संतांची परमचरित्र हे आदर्श आहे. त्यातनं माणसाला काहीतरी घेता येतं की आपल्याला काय घेता येईल. हा, हे जरा बरं आहे बरं का, हे जरा सोपं आहे बरं का, हे आपण घेऊ शकतो बरं असं वाटतं. त्याच्यामुळे सज्जन वृद्धांना मनोभावे वंदन करून कीर्तनात ही परमपवित्र चरित्र सगुण चरित्र अशी सादर करणारी. कीर्तनाचा विषय भक्ती आणि ज्ञानाचा असावा. त्याला वैराग्याचा आणि स्वार्थ त्यागाचा पाया असावा. भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य आणि स्वार्थ त्यागाचा त्याला पाया असावा. कीर्तनकाराच्या आणि श्रोत्याच्या अंतःकरणात श्रीहरीची मूर्ती आनंदाने असावी. हे कीर्तनकारावरती जबाबदारी आहे. तो कुठल्याही ज्याला तुम्ही समाजापुढे काही सादर करू इच्छिता त्याला जो सादर करतो त्याच्यावरती जबाबदारी आहे. कारण समोर बसणारे लोक तुमचं काहीतरी ऐकतायत, त्याच्यामुळे काहीतरी वेडं वाकडं सांगून किंवा करून उपयोग नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की श्रीहरीची म्हणजे श्रीहरीची मूर्ती ठसलेली असावी प्रत्येकाच्या हृदयात. त्याचा अर्थ असा की तो एक धागा आहे, सूत्र आहे ते दोघांचं. कीर्तन ऐकणाऱ्याचं पण आणि कीर्तन करणाऱ्याचं ते मूळ बीज आहे, ते सूत्र आहे, ते दोघांना जोडून ठेवणार. हा महत्वाचा विषय इथे का की श्रीहरीची मूर्ती आनंदाने ठसावी, संतांच्या संगतीत आनंदाने नामस्मरण करावे आणि प्रत्यक्ष पांडुरंगाच्या कृपेने अद्वैताचा अपूर्व अनुभव घेत चारी मुक्ती साधाव्यात. अशी इतकी कीर्तन परंपरा महत्वाची आहे. संतांच्या घरची कीर्तन मर्यादा नाथांनी आत्मानुभूतीने सांगितलेली आहे. म्हणजे सज्जनांच्या संगतीत संतांच्या संगतीत नामस्मरणाचा आनंद घ्यावा आणि त्या आनंदातून पांडुरंगाची कृपा होऊन अद्वैताचा अपूर्व अनुभव घ्यावा. अद्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे मी तू पण, आणि अद्वैत म्हणजे मी तू पण संपलं पाहिजे. मी आणि तू एकच आहे. तुझ्या आणि माझ्यामध्ये एकच भगवत तत्व आहे. जे त्यांनी सुरुवातीला सांगितलं तेच की श्रीहरी मूर्ती ठसलेली असावी. तुझ्या आणि माझ्यामध्ये एकच तत्व आहे. त्याच्या हेवे दावे मत्सर हे सगळं संपलं पाहिजे. मी तू पण संपलं पाहिजे. ते पांडुरंगाच्या कृपेने लाभतं. लोकोद्धार आणि विशेष करून दिनोद्धार हा कीर्तनाचा पहिला लाभ आहे. लोकांचा उद्धार, दिनांचा उद्धार. जे हरिकथेशी साधर त्यांच्या पुण्य नाही पाळलं. कृष्ण सुगम पाव केला थोडं दिनोद्धार हरिकीर्तने. म्हणजे जनसामान्यांना पावनता येण्यासाठी कीर्तनासारखे श्रेष्ठ साधन नाही. आणि मगाशी आपण म्हटलं की कलियुगी कीर्तनेशन परम पावन नित्य मुक्त. कलियुगामध्ये फार आपण बघतोय ना, सध्या आपण कलियुगातच आहोत आणि कलियुगाचा अगदी परमोच्च बिंदूवर आता आपण पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सद्भावना सद्भाव हा कसा राहील हे आपण बघायला पाहिजे. मग त्याच्यासाठी कुठला मार्ग आहे तर हे श्रवण कीर्तन पादसेवन हे केलं पाहिजे. आणि अगदी साक्षात गुरु समोर नसले तरी सुद्धा त्यांच्या ग्रंथांच्या रूपाने केलं पाहिजे. हे सगळं उपासनेच्या रूपाने हे सगळं केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कीर्तनी गाता कीर्ती निर्मळ होईल चित्तवृत्ती असं प्रत्यक्ष नाथांनीच म्हटले. एकदा चित्त निर्माण झाले की परमेश्वराचे हरिकीर्तन मांडणारा महान भक्त स्वतः बरोबर अवघी अवनी पवित्र करतो. पण त्याच्यासाठी चित्त शुद्ध होणं महत्वाचं. एकदा चित्त शुद्ध झालं की मग दुसरे कुठले हेतू राहत नाहीत. हेतू सांगतात एकच एक हेतू राहतो
की भगवत भजन सगळीकडे आपल्याला पसरलं पाहिजे किंवा भगवत भजनाचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे, हा एकच एक हेतू या सगळ्यामध्ये राहतो. आता पुढची जी भक्ती ती नामस्मरण भक्ती आहे, ती आपल्याला सगळ्यांना बरीचशी परिचयाची आहे. ते बरेच जण आता आपण करतो, पण काही ठराविक नियम करतो, काही नामस्मरणाचा अभ्यास करतो. हे नवविधा भक्तीतील नामस्मरण भक्तीचा विशेष गौरव सर्व संतांनी केला आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोण ऐकला. नाम घेतलं म्हणून वाया गेला असा कोणी ऐकलेला नाही असं ते म्हणतात. आणि म्हणजे हे तुकोबारांनी म्हटलेलं आहे, नामापत्य साधन नाही रे अन्यथा, असा आत्मानुभव स्वतः माऊलींनी सांगितलेला आहे. परंतु या नामस्मरणाची प्रवृत्ती होण्यासाठी पुन्हा जन्मजन्मांतराची सुकृत लागते. सगळ्यांचा उद्या इकडे होत नाही. हे आपण त्यासाठी तरी देवाचे आभार मानले पाहिजे की काहीतरी बरंच सुकृत आपण घेऊन आलो आहोत, म्हणून आज आपण या पुण्यभूमीला आपले पाय लागतात. गीता धर्म मंडळी ही पुण्यभूमी आहे. या पुण्यभूमीला आपले पाय लागतात कारण आपलं काहीतरी सुकृत बरं आहे, काहीतरी कुठेतरी आपण धडपडतोय, या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतो आपण. त्याच्यामुळे त्याला जन्मजन्मांतराचे सुकृत लागतं असं म्हटलेलं आहे. जे जन्म सहस्री गोड गिजे एक वेळ मुखासी लावूया, सहस्त्र जन्मांची पुण्य असेल त्याला एक वेळ नाम मुखी येतं असं माऊलींनी म्हटलंय. सोपे सुगम आणि सुलभ साधन श्रवण भक्तीसाठी मंदिरात किंवा प्रवचन स्थळी मुद्दाम जावे लागते. म्हणजे आता मगाशी त्यांनी श्रवण भक्ती किती सोपी आहे सांगितलं, मी श्रवण भक्तीपेक्षा नामस्मरण भक्ती पण किती सोपी आहे. कारण श्रवण भक्तीसाठी उठून कुठेतरी जावं लागतं. नामस्मरण भक्तीसाठी कुठेच जावं लागत नाही. आपल्या आनंदाची माळ घेतली, जप करायला लागलं, श्वासावर नाम घेणारे लोक आहेत, सोमकुमारवर नाम घेणारे लोक आहेत. सोपे सुगम सुलभ साधन असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. कीर्तन भक्तीचा आनंद घेण्यासाठी स्वतःला कशी पात्रता यावी लागते. पादन सेवनासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं. शास्त्रशुद्ध पूजेसाठी पूजाविधी यावा लागतो. दास्य भक्तीसाठी भक्ताची फार मोठी योग्यता सिद्ध व्हावी लागते. तशाच योग्यतेचा गुरुही व्हावा लागतो. दास्य भक्ती म्हणजे सेवा आहे, गुरुची सेवा आहे. वाटतं पुष्कळ सज्जनांना जाऊन राहावं आणि तिथे मस्त दास्य भक्ती करावी किंवा सेवा करावी, पण 2 दिवस केलं की तिसऱ्या दिवशी वाटतं आता कधी घरी जाऊ, होतं का नाही. तर त्याला सुद्धा एक वेगळी पात्रता लागते, वेगळा अभ्यास लागतो, वेगळी योग्यता लागते. आणि आत्मनिवेदन या भक्ती सोपानाच्या शेवटच्या पायऱ्या तर फारच दूर होतात, फारच दूर राहिले. पण नामस्मरण काय, नामस्मरणाला कोणतेही बाह्य साधन लागत नाही. म्हणजे माळ सुद्धा सुटते, सवय ज्याला होते आपल्या रसनेला जिभेला त्याला माळ सुद्धा सुटते, हातच नाही सुटायला. श्वासावर नाम घेता येतं, नाम अखंड घेता येतं. त्याच्यामुळे नामस्मरणाला कोणतेही बाह्य साधन लागत नाही. आपला व्यवसाय टाकून दुसरीकडे धावायला लागत नाही. म्हणजे माझे मावसजीर आहेत, ते खूप चांगल्या मेडिकल कंपनीमध्ये नोकरीला होते पुढे ठाण्यामध्ये. पण त्यांचं पण गोंधळ महाराजांची जी काही आहे साधना उपासना, तर त्यांनी ती नोकरी सोडली. मुळात आधी काय स्वभाव त्यांचा खूपच थोड्यामध्ये संतुष्टता मानलं, उगाच जास्त काम न करणं. आणि त्यांना नशिबाने जोड पण चांगली मिळाली, मुलंही त्यांची आता चांगली नोकरीला लागली. तर त्यांनी ती नोकरी सोडली आणि त्यांनी मेडिकल स्टोअर चालू केलं पुण्यामध्ये. बेकाम झालेले आहेत ते. म्हटलं का हे बरं आहे ना, कस्टमर नसेल तर आपलं काम नाम घेत असेल, कसं नोकरीची चिंचित करायची. तशीच ज्याला आवड आहे ना, ज्याला तिकडे गोडी आहे, तो तशी संधी उपलब्ध करून घेतो बरं का. तो अडचणी सांगत नाही. ज्याला गोडी असते ना, तो कधीच अडचणी सांगत नाही. आणि ज्याला करायचंच नसतं ना, तो सारख्या अडचणी सांगतो. अगं करायचं होतं पण काय करणार, असं झालं तसं झालं. दोन्ही प्रकारचे लोक आहेत जगामध्ये. त्याच्यामुळे ह्या नामस्मरण हे कोणतेही बाह्य साधन लागत नाही. आपला व्यवसाय टाकून दुसरीकडे धावावे लागत नाही, देहाला क्लेश द्यावे लागत नाही, वेदांचे व अन्य ग्रंथांचे अध्ययन करावे लागत नाही. सद्गुरू असला व नसला तरी परमेश्वराचे नाम घेण्यास अडचण येत नाही. नामस्मरणाची थोरवी अशी आहे आणि नाथांनी अशा थोर साधनाचा भागवतात विशेष गौरव केला आहे. म्हणजे भागवताच्या 23व्या अध्यायामध्ये नाथांनी या विषम सुभग साधनाचा गौरव केला आहे. साधने माझी मुख्य भक्ती, त्यात विशेष नाम कीर्ती, नामी चित्तशुद्धी चित्ती स्वरूप स्थिती साधका.
कारण काय की प्रॅक्टिस एकदा झाली ना की मग मनामध्ये दुसरं काही येत नाही, फक्त जरा सराव व्हायचाच हे असतो. म्हणून मगाशीच आपण बोललो की वळण लावणं फार महत्वाचं, देहाला वळण लावणं खूप महत्वाचं. त्याच्यासाठी आयास सायास करायला लागतात. नामापरते साधन सर्वथा आन असे ना, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अहो येता जाता उठता बसता कार्य करता, सदा देता घेता बदली बदलता, ग्रास घेता घरी धारी शय्ये घरी बहु सुखाच्या अवसरी समस्तांची लज्जा तुझी भगवत चिंतन करी. कशाच्या माध्यमातून? नामस्मरण. गीतेमध्ये पण विभूती योगात म्हटलंय ना, यज्ञान आहे तो यज्ञ. यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे असं भगवंतांनी सांगितलं. किती छान आहे. दुसरं काही करू नका, फक्त नाम घ्या. वेदबाबाच्या भिंती केव्हाच वळून पडतात, नामस्मरणासाठी जनसामान्यांची लज्जा मात्र टाकावी लागते. म्हणजे आपण सारखं काय माळ घेऊन असतो किंवा सारखं काय तुझं चाललंय, तर त्याला आपल्याला तोंड देता आली पाहिजे. ज्याच्यात आपल्याला बरं वाटतंय ते करताना आपल्याला लोकांचा विचार बाजूला ठेवता आला पाहिजे. म्हणून त्यांनी वारंवार म्हटलेलं आहे की निर्लज्ज झाल्याशिवाय ही कुठलीच साधनं जी आहेत ही साधनं होत नाहीत. आता मगाशी आपण म्हणलं अजामेळ कर्मबाध यमपाशी बाधिका सुबद्ध तेथे प्रकटोनी गोविंद केला अतिशुद्ध नाम मात्रे. अजामेळ गुणाचारी पुत्र लोभे नाम उच्चारी त्याचे पापाची झाली बोहरी अशी निष्पापत होली नामाची, असं त्यांनी अजामेळाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि पुढे ते असं म्हणतात की परमेश्वराला घालावायची साथ हृदयापासून उमटलेली असावी, कळी काळाचाही पाडाव करणाऱ्या नामस्मरण भक्तीला भवाचे भय नसावे. भवाचे म्हणजे काय? भव संसार प्रपंच याचे भय नसावे. आणि नामस्मरण हे नाथांचे या दृष्टीने साक्षात ब्रह्मास्त्र आहे असं त्यांनी म्हणतात. माझे नाम ब्रह्मास्त्र जगी महापापते बापुडे मुंगी, नामापुढे उतरावया लागी कसं त्याचे अंगी असे ना. ब्रह्मास्त्रापुढे मुंगी जशी क्षणार्धात जळून जाते, त्याप्रमाणे नामस्मरणाच्या सामर्थ्यापुढे पापाची निवृत्ती सहजच होते. म्हणून नामे करायला वाल्या पोळीचं तर खूपच मोठं उदाहरण आहे. मरा 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 राम 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 झालं, खूपच मोठं उदाहरण. त्याच्यामुळे नामे करायला वाल्या पोळी जे म्हणतो आपण तसं आहे. मात्र निस्वार्थ बुद्धीने नामस्मरण केले तरच पापाचे भस्म होते. आता ते हळूहळू सूक्ष्म याच्यावर आहे. तुम्ही जर एक काहीतरी लौकिक प्राप्तीसाठी मी एवढ्या 4 माळा करीन किंवा 11 माळा करीन किंवा 3 माळा करीन एवढ्यानं मला प्राप्त होते, तिथे तो विषयच बदलला ना, विषयच बदलला. मग नामस्मरण करताना प्रत्येक वेळेला लक्ष, आता इतक्या माळा झाल्या ते जे काही लौकिकातलं मिळवायचंय ते काही दृष्टीपथात आलं की नाही, आपल्याला मिळणार का नाही, मिळणार का नाही, मिळणार का नाही, मग नामस्मरणात पण लक्ष लागतं. त्याच्यामुळे त्यांनी इथे सांगितलेलं आहे पूर्णपणे की निस्वार्थ बुद्धीने नामस्मरण केले तरच पापाचे भस्म होते. सकाम नामस्मरणाने मनुष्य जन्ममरणाच्या चक्रातच फिरतो. म्हणजे गीतेमध्ये म्हटलंय ना की सकाम कर्म कृपणा फळ येत. एक नेहमी लक्षात ठेवायचं की सकाम कर्म माणसाला तिथल्या तिथे फिरवतात. आणि हे वेगळं सांगायची गरज नाही. आपण बघतो ही इच्छा पूर्ण झाली, आता हे होते, ती इच्छा पूर्ण झाली, हे होते. मागे पण आपण बोललो असो की मुलीचं लग्न झालं, आता तिला काहीतरी होऊ दे, मग तिचा मुलगा झाला, त्याची कुंज बघायची, मग आता त्याचं शिक्षण, म्हणजे हे सगळं माणसाचं संपत नाही. चितेवर जाईपर्यंत संपत नाही. जर संपवलं नाही तर आपण संपवलं तर संपत. म्हणून म्हणतात ना की चिंता माणसाला एकदाच जाते, चिंता माणसाला आयुष्यभर जाते. ते चिंतेतून बाहेर आलं पाहिजे. म्हणून सकाम कर्म नको, निष्काम हा जो आहे ना निस्वार्थ बुद्धीने नामस्मरण करणं हे नाथांना इथे अपेक्षित आहे. सकाम नाम जे जन्ममरणाच्या चक्रातच माणसाला फिरवतं. पापाचे भस्म झाले म्हणजे रजा आणि तमोयाने जिंकून आपोआपच मनुष्य धर्मपरायण होतो, मनुष्य सात्विक होतो, असं त्यांना इथे सांगायचं आहे. नामस्मरण भक्तीचे अनंत फले नाथांनी संपूर्ण भागवतात वारंवार वर्णन केलेली आहे. काय काय होतं नामामुळे? तर नामामुळे वासनांवर विजय मिळवता येतो. कारण काय सतत मनामध्ये नाम यायला लागलं ना की मग बाकीच्या वासना आपोआपच गळून पडतात, बाकीचे विषय मनामध्ये येत नाहीत. जो कोणी स्मरण माझे नाम तिकडे पाहू न शके पाहू, असं म्हटलंय. नामामुळे भगवंत तुटतो
नामापुरते साधन सर्वता नाही अनु नामे भवबंध छेदन सत्य जाण विद्यमान. भवबंध म्हणजे या भवाचा बंध, या संसाराचा बंध, तोच मुख्य आहे आपल्याला. संसाराचा बंध आहे, संसाराचा मोह आहे, तो बंध नामामुळे सुटतो असं म्हणताय. नामामुळे पातकांचे भस्म होते. आपल्याला असं वाटतं आपल्यात नाही पाप झालं, ती नाही चांगली गोष्ट झाली, हे असं करायला नको होतं, हे बरोबर नाही झालं, पण ते सुद्धा भस्म होतं असं त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे. नामामुळे देहाभिमान नाहीसा होतो. तात्काळ जावया देहाभिमान अखंड माझे नामस्मरण. नामामुळे वृत्ती पालटते, जे अतिशय आवश्यक आहे. माणसाच्या वृत्ती पालटल्या पाहिजे. वृत्ती पालटण्याचा अर्थ काय? जो मूळ स्वभाव आपला जो आहे, स्वभावाला जे काही दोष आहेत ना, ते दोष गळून पडले पाहिजे. वृत्ती स्वभावाचंच एक वेगळं नाव आहे. तुमच्या वागण्याच्या ज्या पद्धती आहेत ना, त्याच्यावर तुमच्या वृत्ती कळतात आणि त्या वृत्ती स्वभावातूनच निर्माण झालेल्या असतात. त्याच्यामुळे वृत्ती पालटल्या पाहिजेत. आणि तेच मगाशी आपण म्हटलं की वृत्ती सदा मोकळी राहील. तामसी वृत्तीकडून मनुष्य सात्विक वृत्तीकडे प्रवास करतो. नित्य करता नामस्मरण वृत्ती पालटते, ती आपण असं म्हटलेलं. नंतर द्वंद्व मोडले, द्वंद्व मोडते. माझ्या नामापुढे द्वंद्वाचे मुळे बंधकत्व, पण सॉरी बाधकत्व. द्वंद्व म्हणजे आपण काय मगाशी बघितलं, मी तू पण संपलं पाहिजे. जन्ममरणात मग मात करतो असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि असं हे नामस्मरण कलियुगी नामापाशी चारी मुक्ती दासी स्वय होती. म्हणजे जर तुम्ही नामस्मरण करत राहिलात तर चारी मुक्ती तुमच्या पायाशी येतात, तुमच्या दास होतात. चारी मुक्ती म्हणजे कुठल्या कुठल्या माहितीये स्मिता? बरोबर. पहिली कुठली? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता मुक्ती म्हणजे हा लोक, आपण त्या समूहात जातो, समूहात बसतो, व्हायब्रेशन्स असतात, कंपन असतात, मग त्यातलं सामिप्य जवळ, भगवंताच्या जवळ जातो आपण हळू. आपल्या विचाराने, मनाने आपले विचार बदलतात. विषय वासनांपासून आपण थोडे थोडे लांब येतो, अहंकारापासून थोडे थोडे लांब येतो. स्वरूपता, सोहम, त्याच्यासारखं सज्जनांच्या संगतीमध्ये. म्हणून तर सज्जन संगतीचं फार महत्व आहे. कारण सज्जन संगतीने मग करायला नाही लागत काही, त्या संगतीने आपोआप या गोष्टी होतात. आणि मग सायुज्यता म्हणजे तर युज, त्याच्याशी जोडलं जाणं पूर्ण, त्याच्यात समर्पित होणं पूर्ण. एक नामस्मरण केलं तर फक्त ते निष्काम असलं पाहिजे, त्याचा हेतू स्पष्ट असला पाहिजे. नामस्मरण सुद्धा चित्तशुद्धीसाठीच. कुठलंही साधन जे आहे ना, हे तुमचं चित्तशुद्धीसाठीच झालं पाहिजे. कारण मन शुद्ध असणं, चित्त शुद्ध असणं हे खूप महत्वाचं आहे. ते आपल्याला वाटतं, पण आपलं असतंच असं नाही. आपल्याला खूप कंगोरे आहेत आपल्या चित्ताला. आपल्याला असं वाटतं की आपलं चित्त शुद्ध आहे, मी खूप चांगली आहे, मी खूप चांगला आहे, मी खूप व्यवस्थित वाटतो, पण असं असतंच असं आहे. ते खूप सूक्ष्म भाव आहे. हे नामस्मरण करताना एकच उद्देश असला पाहिजे की आपली चित्तशुद्धी झाली पाहिजे. आणि म्हणूनच ते निष्कामपणे झालं पाहिजे, निस्वार्थपणे झालं पाहिजे, आणि ते यज्ञ स्वरूप झालं पाहिजे. यज्ञामध्ये मुळात यज्ञ संकल्पनेत भावच तो आहे. यज्ञ म्हटलं की तिथे स्वार्थ संपतो, यज्ञ म्हटलं की तिथे कृतज्ञता भावच आहे. परमेश्वराविषयीच्या कृतज्ञता भावातून जर तुम्ही निस्वार्थतेने जर नाम घेत राहिला तर आपोआपच त्या नामस्मरणाची परिणती ही चित्तशुद्धीत होणार आहे. आणि मग या चारी मुक्ती दासी होतात असं त्यांनी ते म्हटलेले. चारी मुक्ती दासी स्वय होती. नामामुळे नराचा प्रत्यक्ष नारायण होतो. नाम स्मरे जो सप्रेम तो पुरुषोत्तम स्वय होय असं त्यांनी म्हटले. सप्रेम म्हणजे प्रेमाने, आणि तो स्वतः पुरुषोत्तम होतो, याचंच नाव सायुज्य. पूर्णपणे आपणच देव होणं, देवामध्ये विरघळून जाणं, याचंच नाव शेवटची सायुज्य मुक्ती. तर असं हे नामस्मरण आहे. नामानेच मनुष्य विरक्त होतो, नामानेच चित्त निर्मळ होते, नामानेच गुणातीतता प्राप्त होते, आणि नामानेच संसार पाश तुटतात. गुणातीतता म्हणजे त्रिगुणात्मक विश्व आहे, सत्व रज तम, या गुणातीत झालं पाहिजे. या गुणातून पूर्णपणे बाहेर पडता आलं पाहिजे. नामामध्ये चित्त लोलूप झाले असतात, तिथे संसार भयाचा शिरकाव होत नाही. भय ही माणसाची एक मूलगामी आणि प्राथमिक अशी एक भावना आहे. भयापासून माणूस सहसा मुक्त
मुक्त होत नाही, त्याला कायम कशाचं ना कशाचं तरी भय वाटत राहतं. पण नामस्मरणाने त्यांनी इथे म्हटले संसार भयाचा तिथे शिरकाव होत नाही. म्हणजे संसार भय याचा अर्थच आपल्याला जे काही अपेक्षित असतं, अमुक घडावं तमुक घडावं तमुक घडावं, या सगळ्यातून मनुष्य बाहेर येतो असं त्यांना इथे सांगायचे. नामामध्ये चित्त लोलूप झाले असतात तिथे संसार भयाचा शिरकाव होत नाही. नामावर जिथे असा विश्वास असतो तेथे भगवान प्रसन्न आहे व भक्ताला वश आहे असे समजावे. म्हणजे इतकं नामस्मरणाचं महत्व आहे की भगवंताला सुद्धा वश करून घेता येतं, भगवंताला सुद्धा प्रसन्न करून घेता येतं. थांबूया आपण इथे, पण पुढचं परत आणखी पुढच्या नवीन कंटिन्युएशन मध्ये.